फारच सुंदर स्नेहल, सुंदर. स्नेहल म्हणजे अजून एक मी तुम्हाला सांगितलं, आता ही दुसरी जोडी आहे. स्नेहल आमच्या देवीदास आबा यांची मुलगी, देवीदास आबा सरांची. म्हणजे देवा तुझा मी सोनार हे गाणं ज्यांनी म्हटलं त्यांची मुलगी. म्हणजे दोन पिढ्या एका स्टेजवर आपल्याला आहेत. आता अजून एक जोडी येणार आहे नंतर. मंडळी, आपल्याला हे जे आता गाणी आपली चालू आहेत आणि याचा तुम्ही आनंद जो काही घेऊ शकताय, त्याला एकमेव कारण म्हणजे इथं असलेली साऊंड सिस्टीम. ही साऊंड सिस्टीम जर नसेल किंवा ह्या लेवलची नसेल तर गाण्याचा एवढा प्रभाव होत नाही. तर त्यामुळं ही जी साऊंड सिस्टीम आहे ह्याचे श्री कोकाटे सर यांचं मी मनापासून आभार मानतो. खूप सुंदर सिस्टीम. आणि याच्यात नुसती सिस्टीम म्हणजे हे हार्डवेअर नसतं. त्यांचा जो कान असतो ते जाणकाराची त्यांना ती नजर असते किंवा कान असतो, ते गाण्याच्या गायकाच्या ह्याच्याप्रमाणे ते ॲडजस्ट करत असतात. तो सगळा खेळ त्या कीबोर्डवर आहे. त्यामुळं ते आपल्यापर्यंत छान पोचतं आहे. सर त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि दुसरं एक अजून जे आहे त्यांचा मला उल्लेख करायला आत्ताच आवडेल. आपले इथं समोर जे बसले आहेत ते विक्रम क्रिएशन्सचे सर, आपलं सॉरी हां, विक्रम क्रिएशन्सचे जे व्हिडिओग्राफी करतायत त्यांच्यामुळं आपल्याला हा जो कार्यक्रम आहे हा कायमस्वरूपी चित्रबद्ध होणार आहे. आपल्याला ह्यापुढे तुम्हाला जर गाणे आवडली असतील तर परत ऐकायची असतील तर ऐकू शकतात. तर ते विक्रम क्रिएशन्सचे ते व्हिडिओग्राफर आहेत, त्यांचेही धन्यवाद. आणि तिसरे एक महत्त्वाचे व्यक्ती ज्यांचा मला उल्लेख आत्ताच करावासा वाटतो, श्रीयुत काशीनाथजी ताटे यांचे मनापासून आभार. हे तांत्रिक सपोर्ट पूर्ण यांचा आहे. आपले जे काही गाण्याचे ट्रॅक्स होते ते सगळे त्यांनी डाउनलोड करून ते प्रॉपरली अरेंज केले, जेणेकरून आपला वेळ न जाता इमिजिएटली गाणं प्ले होते. सो आपल्यापर्यंत हा कार्यक्रम छान पोचतो ह्या तिघांमुळं. सो थँक्यू. आयुष्यात प्रत्येकाला हा अनुभव नेहमीच येतो. आपण असतो एका ठिकाणी पण विचार मात्र असतात भलतीकडचेच. समोर काय आहे याचे भान हरपून मन एकतर भूतकाळात बऱ्या वाईट आठवणींमध्ये हरवलेले असते किंवा भविष्यातील स्वप्न व चिंतांमध्ये गुंतलेले असते. प्रत्येकाला समजत असते की आपलं काहीतरी चुकतं आहे, काहीतरी उपाय केला पाहिजे, पण मन मात्र सवयीने हेलकावे गटांगळ्या खातच असते. यावर सर्व थोर व्यक्तींनी एकच रामबाण उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे या क्षणात राहा, वर्तमानात राहा. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें ज़िंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. किंवा अजून एक गाणं आहे, आगे भी जाने ना दूँ पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. तर या क्षणामध्ये सगळं काही आहे. जे काही होऊन गेलं, भले असो अगर वाईट, ते काही परत येणार नाही आहे. आणि पुढचा क्षण तो येणार आहे का नाही आपल्याला काही खात्री नाही आहे. मग रिॲलिटी आहे काय, तर हा आत्ताचा क्षण. मग नक्की काय करायचं, तर इथे आत्ता वर्तमानामध्ये जे काही चालू आहे ते पाचही सेन्सेसने पूर्णपणे अनुभवायचं. आपण आत्ता गाण्याच्या कार्यक्रमाचा सहभागी झालेलो आहोत, तर सर्वस्व आपले पाचही सेन्सेस त्याच्यात ओतणे, कुठलाही बाकीचा विचार न करता हे वर्तमानात राहून जगणं आहे. थोडक्यात काय, तर एका क्षणामध्ये अख्खं आयुष्य जगता येतं. समरस होऊन जगणे, भरभरून जगणे आणि प्रत्येक क्षणाला असेच जगणे, हाच खरा वर्तमानात जगण्याचा मंत्र आहे. सो पुढचं गाणं ह्याच अनुषंगाने आहे. कल हो ना हो या चित्रपटातलं टायटल सॉन्ग आहे आणि सादर करायला येतो अर्णव दुसाने, माझाच मुलगा. म्हणजे ही तिसरी जोडी आता, म्हणजे दोन पिढ्यांचे लोक गाणं गात आहेत. सो स्वागत अर्णव.